Psalm 32, 8 and 9. स्तोत्र 32, 8 आणि 9. I will instruct thee and teach thee in the way which thou shalt go. I will guide thee with my eyes. Be ye not as the horse or as the mule, which have no understanding, whose mouth must be held in with bit and bridle, lest they come near unto thee. स्तोत्र संहिता 32, 8 आणि 9 मध्ये लिहिलेलं आहे, मी तुला बोध करीन आणि ज्या मार्गात तू चालावे तो मी तुला शिकवीन. तुझ्यावर माझी नजर ठेवून मी तुला मसलत देईन. ज्याला काही बुद्धी नाही त्या घोड्यासारखे किंवा खेचरासारखे तुम्ही होऊ नका. त्यांना आवरण्यासाठी त्यांचा साज म्हणजे लगाम व बागदोर असलाच पाहिजे, नाहीतर ती तुझ्याजवळ यायची नाहीत, असं वचनात लिहिलंय. First point we learned, seek his guidance. पहिला मुद्दा यातून आपण शिकलो की तुम्ही देवाचं मार्गदर्शन शोधा. Second, दुसरा मुद्दा, the kind of living to be avoided. कुठल्या पद्धतीचं जीवन आपण टाळलं पाहिजे, हा दुसरा मुद्दा आहे. That is how not to be a horse or a mule. म्हणजे काय, आपण घोडा असू नये किंवा खेचर असू नये. तर हे कसं करायचं असतं? घोडा असायचं नाहीये किंवा खेचर सुद्धा असायचं नाहीये, तर हे कसं करायचं? त्यासाठी So I will not go back to what we studied. I will start from where we left. ज्याचा अभ्यास आपण केलेला आहे तिथे परत काही मी जाणार नाही, पण जिथे थांबलो होतो तिथून पुढे आता तुम्हाला घेऊन जातो. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So God is saying, तर देव या ठिकाणी असं म्हणतो, don't be like a horse and don't be like a mule. घोड्यासारखे बनू नका, खेचरासारखे सुद्धा बनू नका. A horse in scripture refers to men and women endowed with great outward grace. शास्त्र वचनामध्ये घोड्याचा उल्लेख किंवा घोडा कशा बाबतीचा दर्शक आहे की एक सामर्थ्याने परिपूर्ण, एक शक्तीनं परिपूर्ण असा कोणीतरी. It speaks of strength. त्यातून शक्तीविषयी बोललं जातं. It speaks of authority. घोडा म्हणजे अधिकाराविषयी बोलतो, शक्तीविषयी बोलतो. It speaks of one which commands natural admiration. तो घोडा एक अशा विषयी बोलतो की नैसर्गिकरित्या मी कौतुकास पात्र आहे, तर तुम्ही माझं कौतुक करा. Some people are like that. काही लोक अशी घोड्यासारखी असतात. They always feel that they are one up than others. त्या लोकांना नेहमी असं वाटतं, मी सगळ्यांपेक्षा जरा वरची आहे. It's like the soul that is in authority. आणि तो त्यांचा जो जीव आहे ना, तो जीव त्यावेळेला अधिकारावर असतो. I have been to some dead churches. काही मेलेल्या चर्चेस मध्ये माझ्या भेटी झालेल्या And there is a very strong influence of the soul ruling in that church. आणि त्या मेलेल्या चर्च मध्ये गेल्यानंतर मला कळतं की इथं लोकांच्यावर जीवाचं राज्य फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. And the spirit is coming under the covering of the soul. आणि जो आत्मा आहे तो जीवाखाली दडपलेला आहे. That speaks about the horse. त्यावरनं घोड्याविषयी म्हणजे घोडा या सगळ्या गोष्टींविषयी सांगतो. They are the souls of the earth. आणि ते या जगातले शौल आहेत. They are the Absaloms of the earth. या जगातला अबशालोम आहेत. They are the Eliabs of this earth. ही जी अशी लोक असतात ती या जगातली एलियाब, शौल किंवा अबशालोम आहेत. They are the Pharisees and the Sadducees of this earth. ती लोक या जगातली परुषी किंवा सदुकी आहेत. The scribes were the spiritual horses in the times of Jesus. शास्त्री, परुषी, सदुकी येशूच्या काळातले घोडे होते, घोडे. And everyone admired them greatly. आणि सगळेजण नैसर्गिकरित्या त्यांचं कौतुक करायचे की शाबास. They looked up to them because they had that flowing robes and they had that authority and kingship. आणि सगळे लोक त्यांना एक मान सन्मान आपोआप द्यायचे, कारण की त्यांचे, त्या पुरुषांचे, सदुक्यांचे जे एक वाहते झगे असायचे, त्याचं एक इम्प्रेशन असं सॉलिड पडायचं आम जनतेवर की जनता त्यांना आपोआप मान सन्मान द्यायची. They had no spirit in them. परंतु आत्मा मात्र त्या पुरुषांमध्ये, सदुक्यांमध्ये, शास्त्र्यांमध्ये कधीही नव्हता. That's why the Lord said आणि म्हणून प्रभू म्हणाला in Matthew 23, 5 to 7, मत्तई 23, 5 ते 7 मध्ये, all their works they do for to be seen of men. जी सगळी कामं ते करतात ती कामं ते लोकांनी पाहावीत म्हणून करतात. They make broad their phylacteries आणि ते आपल्या डोक्यावरती पट्ट्या मोठ्या मोठ्या लावतात and enlarge the borders of their garments. आणि त्यांचे झगे ते मोठे मोठे वाहणारे घालतात. And they love the uppermost rooms at feast. लिहिलेलं आहे बघा, मत्तई 23, 5 ते 7. ते आपली सर्व कामे माणसांनी पाहावी म्हणून करतात, कारण ते आपली स्मरणपत्रे रुंद करतात व आपल्या वस्त्रांच्या झालरी मोठ्या करतात. And they love the uppermost rooms at feast
and the chief seats in the synagogues. आणि जेवणावळीमध्ये त्यांना मुख्य जागा व सभास्थानांमध्ये त्यांना मुख्य खुर्च्या घेऊन बसायला आवडतं. They love the greetings they receive in the marketplaces. चव्हाट्यांमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये मुजरे घेणे, माणसांकडनं गुरुजी म्हणवून घेणे त्यांना आवडतं. They love to be called of men, Rabbi, Rabbi. माणसांनी त्यांना गुरु गुरु अशी हाक मारलेली त्यांना खूप आवडते. The Pharisees and the scribes, they carried long and elegant robes जे परुषी आणि सदुकी असायचे ना, त्यांचे झगे असे फार वाहते असायचे. because that only made them look like important religious leaders. कारण की त्या झग्यामुळेच लोकांना हे जे परुषी आणि सदुकी आहेत ते एक महत्वाचे धार्मिक नेते आहेत असं वाटायचं. In their own rooms, they hardly prayed for a minute, but outside they prayed long public prayers. त्यांच्या स्वतःच्या खोलीमध्ये घरात ते एका मिनिटाची सुद्धा प्रार्थना धड करणार नाहीत, पण लोकांच्या समोर आले की मोठमोठ्या प्रार्थना करणार. That made them look like pious people who are very close to God. आणि ते सगळं पाहिल्यानंतर आम जनतेला काय वाटणार? काय प्रभूच्या जवळची लोक आहेत, बापरे, प्रभूने निवडलेली आणि काय सॉलिड आहेत. That's why every time when I ask somebody to pray and when they make a long prayer, I know at home they make very short prayer. आणि म्हणून जेव्हा केव्हा मी एखाद्याला या जरा प्रार्थना करा असं म्हणतो आणि त्यांनी आल्यानंतर जर समजा लांब लचक प्रार्थना केली तर मी जे समजायचं ते समजून जातो Amen. की घरी शून्य आहे. In public, those who make very long prayers, लोकांच्या समोर जे मोठमोठ्या आणि लांब लचक प्रार्थना करतात, in the privacy of their room, they hardly make any prayer. खासगी खोल्यांमध्ये ते प्रार्थना करतच नसतात. Sometimes when you call somebody to pray over food, they will wander, their prayers will wander all over the land of India. Finally, when the food becomes cold, the prayer will be made for that food. आणि खास करून ख्रिश्चन जमातीमध्ये किंवा बिलियर लोकांमध्ये आपण जेव्हा एखाद्याला समजा काहीतरी जेवण आहे, पार्टी आहे आणि त्या जेवणावर आपण प्रार्थना करा असं सांगितलं तर एखादा व्यक्ती जर ती प्रार्थना करताना अगदी पुण्यापासून ते अमेरिकेपर्यंत सगळ्यांचा समावेश त्यात करून सगळ्यांना सुखाने ठेव, दुःख देऊ नको, यात्र्यांना सुखी ठेव, असं तसं तसं A to Z, अ ब क ड सगळं 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 त्या प्रार्थनेमध्ये घेतात. And then finally, they pray for the food which has become absolutely cold. आणि मग त्या जेवणावर आशीर्वाद मागतात की जोपर्यंत जेवण अगदी थंडगार झालेलं असतं आणि खाणाऱ्यांमधला आनंद आणि मजा अगदी ऑलमोस्ट गेलेली असते. Because they want the people to know that they are people of prayer and का? pious people. का? कारण की त्या लोकांची इच्छा असते की आता मला प्रार्थनेला संधी दिलेली आहे, संधी चांगली आहे आणि लोकांची गर्दी पण बऱ्यापैकी या पार्टीला आलेली आहे, तर अशी प्रार्थना करायची की जी ऐकून आलेल्या लोकांना वाटलं पाहिजे बाप रे, सिस्टर सारखी सिस्टर नाही. हालेलुया. That's why I heard about a praying man, I think so it was Praying Hyde, when he was in a group and was asked to pray. आणि म्हणून मला असं वाटतं प्रेइंग हाईट विषयी बहुतेक हे आहे की जेव्हा एकदा त्यांना लोकांच्या समोर प्रार्थना करायला सांगण्यात आलं, He said, okay, I'll pray. ते म्हणाले ठीक आहे मी प्रार्थना करतो. They had all knelt down आणि सगळ्यांनी गुडघे टेकले and he put his face in between his knees as he knelt down and he did not open his mouth in आणि prayer. मग त्यांनी काय केलं की त्यांनी गुडघे टेकून आपलं जे मस्तक आहे ते असं पायावरती गुडघ्यांवरती ठेवलं आणि काही बोललेच नाही, शांत बसले. After 20-25 minutes, he lifted up his hand and he said, oh God, and again he fell down. 20-25 मिनिटांनंतर नुसता हात वर करून म्हणाले हे माझ्या देवबाप्पा आणि परत मग खाली बसले. Another half an hour. दुसऱ्या अर्ध्या तासानंतर After half an hour again, oh my God, and again he went down. परत म्हणाले माझ्या परमेश्वरा आणि मग परत खाली बसले किंवा गुडघे टेकले किंवा आडवे पडले. So people thought, तर लोकांना वाटलं he doesn't know to pray. बहुतेक ह्यांना प्रार्थना करायचं माहित नाही, माहिती नसावं. But पण his prayers were very effective prayers. त्यांच्या प्रार्थना फार प्रभावशाली होत्या Because it was not only letters, it was coming from the depths of his heart. कारण की त्या व्यक्तीची ती प्रार्थना म्हणजे हे शब्द आणि अक्षर नव्हती, ते इथून इथून यायचं. इथून God can read your heart. देव तुमचं हृदय वाचतो बरं का. Praise the Lord. हालेलुया. म्हणजे कधी कधी याला काही अर्थ नाही पण इथे देव सगळं बघतो. If judged by appearance, these men seem to be very righteous men. आणि जर त्यांचं जे ज्या पद्धतीनं ते दिसतायत त्याचा जर न्याय केला तर असं वाटायला लागतं की खूप धार्मिक, फार नीतिमान आहेत. It is everywhere. हे सगळीकडेच आहे. If you see somebody wearing flowing robes and with a beard, we feel that this man may be very pious. We need to follow him. जर तुम्ही एखाद्या माणसाला रस्त्यावर सुद्धा किंवा कुठेही तुम्ही एखाद्या माणसाला वाहता A जगा, religious leader. तुम्ही एखाद्या धार्मिक पुढाऱ्याला वाहता जगा आणि मोठी अशी लांबलचक दाढी असं पाहिलं
तर मग सगळ्या लोकांना असं आपोआप वाटायला लागतं की हा फार पवित्र आणि धार्मिक असा पुढारी आहे, आपण त्याच्या मागे जायला हरकत नाही. Spiritual authority cannot be judged by the size of the robe or by the eloquence of anybody's public prayers. पण जो आत्मिक अधिकार आहे ना, तो अशा बाहेरच्या सगळ्या देखाव्यातनं आपण तोलू मापू नये. What did Samuel say when he saw Eliab? शमूएल काय म्हणाला जेव्हा त्यांनी एलियाबला पाहिलं, तेव्हा शमूएल काय म्हणाला? This is surely the Lord's anointed. शमूएल एलियाबला बघून म्हणाला, नक्कीच हा देवाद्वारे अभिषिक्त आहे. But God said, Samuel, पण देव शमूएलाला म्हटला, शमूएला I don't see as you see. तू बघतो तसं मी बघत नाही. You look on the outward appearance, तू बाहेरनं बघत आहेस की हा मुलगा दिसायला किती उंच पुरा आणि देखणा but the आहे. Lord reads the heart. पण परमेश्वर मात्र हृदय वाचतो. 1 Samuel 16:6-7. 1 शमूएल 16:6-7 मध्ये लिहिलंय पहा. Anointing is not associated with outward appearance. अभिषेकाचा संबंध काडीवर सुद्धा बाहेरच्या सौंदर्यावर नाही. That's why we should not imitate the attitude of a horse. आणि म्हणून आपण कधीही घोड्याचा जो स्वभाव आहे किंवा घोड्याचा जो स्वभाव गुणधर्म आहे त्याचं अनुकरण आपण कधी करू नये. He said never to look or imitate an horse. तो म्हणाला घोड्यासारखं दिसू नका, घोड्याचं अनुकरण करू नका But किंवा secondly- घोड्यासारख्याचं अनुकरण करू नका. Secondly, दुसरी बाब, never also imitate the ones that are lower to us. जे आपल्या खालचे आहेत त्यांचं सुद्धा अनुकरण करू नका. You know the mule? खेचर, It is a little bit of an ass also. खेचर म्हणजे त्यात थोडं गाढवही असतं. It's an ass also. खेचर म्हणजे त्यात काही प्रमाणात गाढव पण आहे, It's a mixed breed. ते मिसळलेलं आहे. It is the only creature that can be said so because you will not find another creature like that. खेचर हा एकच असा प्राणी आहे मिसळलेली जात, बाकी दुसरे कुठले प्राणी असल्या जातीत दिसत नाही. It is a sterile creature. हे असं मिसळवून केलेलं खेचर असतं, मिसळवून जन्म दिलेलं. Sometimes Balaam has have little bit more understanding than some of the mules we कधी find. कधी बलामाच्या गाढवाला काही खेचरांपेक्षा जास्त समंजसपणा आणि ज्ञान आहे. Because Balaam's ass told Balaam, कारण की बलामाच्या गाढवानं बलामाला सांगितलं, why are you hitting me? तू मला कशाला मारतो? I can see an angel there in front मला of me. देवदूत दिसत आहे माझ्या समोर, तू मला मारतो कशाला? Sometimes when we believers become like ass, dumb ass, like a donkey, we can see angels in our lives. कधी कधी आपण बिलीवर लोक किंवा विश्वासू लोक गाढवासारखे निमूट राहायला शिकलो ना, तर आपल्या डोळ्यासमोर आपल्याला देवदूत दिसायला सुरुवात होईल बरं का. But people like Balaam, though being called a prophet, they may not be able to see angels in their lives. आणि बलामासारखे लोक जे स्वतःला संदेष्टा म्हणून घेतात, कदाचित त्यांना आपल्या जीवनात देवदूत दिसणार नाहीत. God is saying, देव काय सांगत आहे? don't be like a horse. देव म्हणत आहे घोड्यासारखा होऊ नको. Don't go so fast इतकं पण पटापटा पटापटा जायची गरज that नाही. you miss me and then you don't talk to me, then you don't ask me also. एवढ्या स्पीडनी जाऊ नको, एवढ्या वेगाने जाऊ नको. तू इतका वेग पकडलाय की तुम्हाला भेटत नाही, तुम्हाला प्रार्थना करत नाही, तुम्हाला विचारत नाही. जो सुटला तो सुटला. Sometimes when you see, when the pastors have bigger congregation, then they enter into an attitude of a horse. कधी attitude. कधी असं होतं, एखाद्या पास्टरांकडे समजा जो मोठं चर्च असेल आणि चर्चमध्ये जर मेंबरशिप जास्त असेल, तर ते पास्टर घोड्यासारख्या स्वभाव वृत्तीमध्ये जातात. They cannot look down because they are seated on the horse. आणि त्यांना खाली बघायला जमतच नाही का, कारण ते घोड्यावर बसलेले आहेत And they are the Sauls. आणि मग ते शौल आहेत. God has to bring down such Sauls from their big horses. आणि मग देवाला अशा शौलांना जमीन किंवा धूळ चाटायला लावायला लागते. Yes, he makes them to bite the dust. देव त्यांना धूळ चाटायला लावतो. So God is saying, तर देव म्हणत आहे don't be like a horse and don't be like a mule also. घोड्यासारखा बनू नको आणि खेचरासारखा सुद्धा बनू नको. God is teaching us from these animals, mute देव animals. बघा, देव या मुक्या जनावरांपासून आपल्याला शिकवतो. Bible says in Job 12 verse 7, इयोब 12:7 मध्ये बायबल सांगत आहे, but ask now the beasts that they shall teach thee, and the fowls of the air that they shall tell thee. इयोब 12:7 आपण वाचूया. इयोब 12:7 मध्ये देव आपल्याला सांगतो, परंतु आता तू पशूंना विचार म्हणजे ते तुला शिकवतील, आणि आकाशातल्या पक्ष्यांना विचार म्हणजे ते तुला थोडंसं सांगतील. Did you see that? पहा, पशूंना विचार म्हणजे जनावरांना विचार देव म्हणतो, आणि आकाशातल्या पक्ष्यांना विचार तर ते तुला काहीतरी इथं घुसेल असं सांगतील. Sometimes don't we act beastly? कधी कधी तुम्हीच मला सांगा, आपण
जनावरांसारखे वागतो की नाही? Didn't even David say दावीदही एकदा म्हणाला. in Psalm 73 verse 22, स्तोत्र 73:22 मध्ये दावीद म्हणाला, so foolish was I and ignorant I was as a beast before thee, O God. स्तोत्र 73:22 मध्ये दावीद म्हणतो, तेव्हा मी पशुशील व अज्ञानी होतो, मी तुझ्या पुढे एखाद्या पशुसारखा वागलो. Did you see that? पहा, दावीद म्हणत आहे, Even कबूल कर. David, the prophet, the king is saying, I behaved like a mute beast before you. जो दावीद संदेष्टा आहे, तो दावीद संदेष्टा कबूल करत आहे. तो देवाला सांगत आहे की मी एखाद्या जनावरासारखा, एखाद्या मुक्या पशुसारखा तुझ्या समोर वागलो. दे बाप्पा, आज मी तुला कबूल करतो. So it's not that we don't act like a beast, but the thing is we don't confess that we have acted like a beast at times. म्हणून असं काही नाहीये की आपण बिलीवर लोक जनावरांसारखी वागत नाही. आपण व्हेरी मच कधी कधी जनावरांसारखीच वागतो. पण ही वेगळी बाब आहे की दाविदा इतकी नम्रता आपल्यात नसते आणि दाविदासारखं आपण ते लोकांसमोर किंवा देवासमोर कबूल करत नाही. हा वेगळा भाग. David felt so brutish, he was so less that he compared himself as a dumb animal before God. दाविदाला इतकं भयानक वाटायला लागलं की शेवटी त्याने देवासमोर कबूल केलं की प्रभू, एखाद्या जनावरासारखा मी वागलोय, मी आज कबूल करतो तुला. He felt himself not behaving like even an ordinary man, but like a animal. त्याला स्वतःची लाज वाटायला लागली. त्याला असं वाटायला लागलं की मी एखाद्या साध्या माणसासारखा, मी मानवासारखा सुद्धा वागलो नाही, ते एखाद्या जंगली जनावरासारखा मी वागलो. देवबाप्पा, क्षमा कर मला. He didn't say, I'm not behaving like a saint, oh God, please forgive me. तो असं नाही म्हणाला देवाना म्हणताना की देवबाप्पा, मी साधू संतासारखा वागलो नाही, मला क्षमा कर, असं नाही He म्हणाला. didn't even say, Lord, I'm acting like a mere carnal man, oh God. किंवा तो देवाला म्हणताना असंही म्हणाला नाही की देवबाप्पा, मी माणसासारखा वागलो नाही, मी मानवासारखा वागलो नाही, मला क्षमा कर, असं नाही He बोलला. said, I'm acting like a beast, Lord, before you. त्याने देवबाप्पाला सरळसोट सांगून टाकलं की प्रभू परमेश्वरा, एखाद्या जंगली जनावरासारखं मी वागलेलो आहे, मला क्षमा कर. It is always good to keep our heart soft before God. अशा पद्धतीनं म्हणणं एकच आहे, परमेश्वरासमोर तरी कमीत कमी प्रत्येकानं आपापलं अंतःकरण मऊ ठेवा. That's मऊ. what Job says. इयोब असंच म्हणाला. Only the Almighty can make a heart soft. फक्त महान परमेश्वरच आपली अंतःकरण किंवा हृदय जी दगडाची आहेत ती मऊ करू In शकतो. other words, दुसऱ्या शब्दात, man by living in a carnal nature can make his heart hard. मनुष्य जर दैही स्वभावामध्ये जगत राहिला तर तो मनुष्य आपलं स्वतःचं अंतःकरण दगडासारखं करून घेऊ शकतो बरं का. We don't need to behave like Ephraim. पण आपण एफ्राईम सारखं वागायची गरज नाहीये. Bible says बायबल मध्ये लिहिलेलं आहे, in Hosea 7 verse 8, होशे 7 त्यातलं 8वं वचन, God is saying, देव म्हणतो, Ephraim has mixed himself among the people. एफ्राहिमाने स्वतःला लोकांमध्ये मिसळून घेतलंय. In other words, he is not an ass or a donkey. He has become like a mule. दुसऱ्या शब्दांमध्ये जणू देव म्हणत आहे की हा एफ्राईम धड घोडा नाही, धड खेचर नाही, हा काहीतरी मधल्यासारखा झालाय, It's a mixed breed. मिसळलेला आहे. If you cross between a horse and a donkey, you get a mule. हा धड घोडा नाहीये, हा धड गाढव नाहीये, पण घोडा आणि गाढव यांना जर जमवलं तर त्यांच्यातनं खेचर पैदा होतं. You know, if you mix a lion and a tiger, you get a ligress. तुम्हाला जर तुम्ही जर सिंह आणि वाघ यांना जमवलं तर त्यातून काय निर्माण होतं? Ligress. लायग्रेस. See, they are sterile animals. हे मिसळून पैदा केलेली They जात don't आहे. have power of reproduction. म्हणजे काय, सोप्या भाषेत मी सांगते, घोड्याला घोडा लावून किंवा घोड्याला घोडीण लावून पैदा केलेली ही जमात नसते. तो घोड्याला गाढवीण लावून ही पैदा केलेली जमात असते. आणि जे खेचर असतं किंवा खेचरासारखी जी मिसळलेली जमात असते त्यांना पुढे पुनर्निर्मिती काही करता येत नाही. Amen. म्हणजे त्यांना पुढे काही संतान देता येत नाही. Bible says, बायबल मध्ये लिहिलेलं आहे, when Israel came out of Egypt, a mixed crowd came out. इस्रायल जेव्हा इजिप्त मधून बाहेर आलं, मिसळलेली भेसळलेली लोक बाहेर पडली. That's why they are grumbling all the 40 years and they perished in the wilderness. म्हणून तर 40 वर्ष ते सगळे कुरकुर 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 करत राहिले आणि अरण्यामध्ये वाळवंटामध्ये शेवटी सगळ्यांचा नाश झाला. A mule is a cross between a horse and a ass. खेचर घोडा आणि गाढव यांना भिडवून And God said, पैदा झालेलं असतं. आणि देव म्हणतो in Leviticus 19 verse 19, लेवीय 19:19 मध्ये, I abhor mixed breed. मला मिसळलेली जमात आवडत नाही. हालेलुया. Because mule is a hybrid animal. कारण की हे जे खेचर आहे ते हायब्रिड आहे. ते असं
मुद्दामून एकमेकांना संबंधित करून जन्माला घातलेलं आहे. Let me tell you. एक सांगतो ते ऐका. Like David, some of us have acted like a mule. दाविदाप्रमाणे आपल्यातले काही लोक खेचरासारखे वागलेत. Was not Moses also acting for a time as a mule? मोशे सुद्धा काही काळ खेचरासारखाच वागला की नाही? Yes. हो. God said ते म्हणाला in Exodus 3:10, निर्गम 3:10 Moses, मोशे so now go. म्हणून आता जा, I am sending you to Pharaoh to bring my people, the Israelites, out of Egypt. मी तुला फारोकडे इस्रायली लोकांना इजिप्त देशातून बाहेर काढायला पाठवत आहे. God said, go, Moses. देव मोशेला म्हणाला, मोशे तू जा. And Moses said, no. आणि मोशे देवाला नाही म्हटला, मी नाही जाणार. See, that is acting like a mule. आता ह्याला खेचरासारखं वागणं म्हणतात. देव त्याला म्हटला जा आणि तो म्हणतो मी नाही जाणार. He's so different from what we see him before. अगोदर मोशे जसा होता नंतर तो बदलला. अगोदर असा नव्हता तो. Gone is the worldly confidence that marked Moses in the first 40 years. पहिल्या 40 वर्षामध्ये मोशे अजिबात तसा नव्हता. In the first 40 years, पहिल्या 40 वर्षात Moses acted like a horse. मोशे घोड्यासारखा वागला. He was only moving without God. नुसतं फटाफटा फटाफटा देवा शिवाय वेगानं चाललेला होता. That's what Acts 7:30 says. प्रेषित 7:30 मध्ये लिहिलेलं आहे. And now Moses has gone to the other extreme. आणि आता मोशेनं काय केलं? संतुलन साधायच्या ऐवजी आता दुसरं टोक पकडलं. Now he's saying, आता मोशे म्हणतो who am I, O God, that I should go to Pharaoh? मी कोण आहे दे बाप्पा की मी फारो समोर जावे. 11व्या वचनात लिहिले बघा, निर्गम 13:11. Exodus 3:11 and 12, he said, who am I, O God? निर्गम 3:11 आणि 12 मध्ये लिहिलंय पहा, मी फारोकडे जावे आणि इस्रायलाच्या संतानांना मिस्रातून बाहेर काढावे असा मी कोण आहे? मी God said, I am going to be with you, Moses, मग देव त्याला म्हणाला, मोशे मी तुझ्या बरोबर राहणार आहे. but I am a nobody, O God. ते सगळं ठीक आहे पण मी कोणी नाही ना. I can't speak. मला बोलता पण येत I नाही. can't lead. मला लोकांचं पुढारी पण करायला, लोकांना लीडरशिप द्यायला मला नाही जमत. But I will be with you. अरे पण मोशे मी तुझ्या बरोबर असणार But आहे. what will people think of me? लोक माझ्याविषयी काय विचार करतील? What if they reject me? लोकांनी मला नाकारलं तर? I am a stutterer. I cannot speak plainly. मोशे देवाला कसं सगळं सांगतो बघा की लोकांनी मला नाही स्वीकारलं तर, लोकांनी मला नाकारलं तर लोक काय म्हणतील? मी तो बोबडा आहे, मला नीट बोलायला येत नाही. He must have stuttered and spoken to God. आणि मोशे बोबडा 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 देवाशी बोलला असेल. Oh Lord, 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 I cannot go, Lord. असं बोबडी वळल्यासारखं. आणि तो बोबडाच होता, तो तोत्राच होता. तो बोबड्यासारखा बोलला असेल तो देवाशी की मला नाही जमणार. See, many times when God tells you to do something and you say, no, Lord, I cannot do it, you are acting like a mule. तर सांगायचा माझा हेतू काय आहे? कधी कधी जेव्हा देव आपल्याला असं असं कर असं सांगतो किंवा कधी कधी देव म्हणतो काहीतरी आपल्याला सांगतो की तू असं कर आणि देवानी ते सांगितल्यानंतर जेव्हा आपण त्याला आउटराईट नो नाकार देतो, मला नाही जमणार, तेव्हा आपण कोण आहे माहितीये? खेचर असं मोठं लिहून ठेवा घरात. See, now the mule is digging more in the earth and putting its head in the earth. आता ते खेचर अजून जमीन उकरून डोकं जमिनीत घालत आहे. But in the beginning, सुरुवातीला when he was 40 years old, 40 वर्षाचा जेव्हा मोशे होता, he was a horse. घोडा होता, घोडा. He had been supremely confident. एकदम उन्मत्त आत्मविश्वासाने भरलेला घोडा. Confident in his own abilities. स्वतःच्या कुवतीवर, स्वतःच्या क्षमतेवर अवलंबून राहणारा की माझ्यासारखा कोणी नाही, मला सगळं जमतं. And in doing that, he was not leaning on the Lord. He did not rely on the Lord. आणि मोशेनी असं सगळं करताना त्याला माहित नव्हतं की देव त्याच्या बरोबर नव्हता आणि तो देवावर अवलंबून राहत नाहीये. He had raced like a horse before or ahead of God. अगोदर तो घोड्यासारखा देवाच्याही पुढे निघून गेला. But now after 40 years, आता 40 वर्षानंतर he has become difficult to move now. खेचर झाला, जागचा हलत नाही, ढम्यासारखा बसू नये. He is sitting down now. खाली बसू नये म्हणतो, मला नाही होणार. When he was 40 years old, he was running like a horse. 40 वर्षाचा होता तेव्हा घोड्यासारखा सुटला होता. And now God is prodding him, yet he is sitting down there like a mule. आता देवबाप टोचे मारून मारून म्हणतो, उभा राहा, पुढे जा, उभा राहा, पुढे जा. तो म्हणतो, नाही मेरे से नहीं हो रहा, ऐसा कैसा नहीं हो रहा. When he was 40 years old, जेव्हा तो 40 वर्षाचा होता, he went to see his brethren.
तो त्याच्या भावंडांना भेटायला गेला And he said, आणि म्हणाला, I have to give them deliverance in one day. मला या सगळ्या माझ्या इस्रायली भावांना, बहिणींना, सगळ्या बंधुजनांना एका दिवसामध्ये सुटका द्यायची आहे. He saw the Egyptian hitting the Israelite. He killed the Egyptian. मग त्यांनी एका मिस्री माणसाला पाहिलं की तो एका इस्रायली माणसाला मारत आहे, तर हा गेला मध्ये पडला आणि जाऊन त्या मिस्री माणसाचा खूनच करून आला. Next day he saw two brethren fighting. He became a peacemaker. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दोन इस्रायली लोकांना भांडताना त्यांनी दुसऱ्या दिवशी पाहिलं, तर त्यांच्यामध्ये शांती करायला गेला. God was nowhere there. देव कुठेच नव्हता. Moses depended on the wisdom of Egypt that he had. त्यावेळेला मोशेनी काय केलं, मिस्र देशात किंवा इजिप्त मध्ये त्याला जे ज्ञान मिळालेलं होतं, त्या ज्ञानावर तो अवलंबून राहिला आणि म्हटला, नाही ना, हे आता मी डील करतो, मी आता हे हँडल करतो. हे दोघं जण असे कसे भांडतात, या दोघांना आता मी शांती करायला लावतो. With the wisdom of Egypt, you cannot deliver the Israelites. अरे मिस्र देशातल्या ज्ञानानं तुम्ही कुठे इस्रायली लोकांना सुटका द्यायला निघालाय? With नाही an जमायचं. attitude of a horse, you cannot deliver one person. घोड्याच्या वृत्तीनं तुम्ही एका किंवा अर्ध्या माणसाला सुद्धा सुटका देऊ शकणार नाही ब्रदर. How many are understanding? किती लोकांना समजतं मी काय म्हणतो? And so now, म्हणून आता Moses thought, मोशेला I वाटलं, was running like a horse. मी घोड्यासारखा इतके दिवस पळलो, Now, आता for anything say no. कुठल्याही गोष्टीला देवानी जर सांगितलं ना कर, देव जर काही बोलला ना तर म्हणायचं नाही, मला नाही होणार. Some people who are hurt because they have worked somewhere in the ministry, in the work, or somewhere something they did for God, and when they are hurt and they feel a failure, then they say, now I will not do anything for God. उदाहरणार्थ काही बिलीवर लोकांसारखं, काही बिलीवर लोक समजा मिनिस्ट्रीमध्ये, कुठल्या तरी मिनिस्ट्रीमध्ये देवाचं काहीतरी काम करत होते, मग काहीतरी झालं आणि मग त्या बिलीवरला खूप वाईट वाटलं, खूपच वाईट वाटलं, रंबो हर्ट आईटशिमा, आणि मग त्याच्यानंतर पुढे तो देवाचं कामच करायला राजी नाही, मी करणार नाही. Either we are in this ditch or we are on the other side of the ditch. म्हणजे काय, एक तर तो खड्डा नाही तर हा खड्डा, मध्ये नीट चालायचं. बिलीवर No, लोकांना Pastor, I don't want to do anything. नाही Pastor. मास्टर, मला नाही करायचं, मेरे से नहीं होता. मैं Because चर्च का you know, काम नहीं once upon a time I tried doing it. कारण की बऱ्याच दिवसांपूर्वी मी प्रयत्न केला होता. You know, something happened. नाही जमत, It नाही didn't जमत. work. सगळा घोटाळा होतो, मला ते नाही So I'm जमत. not doing any work now. मी नाही ते चर्चची कामं वगैरे, बाबा नको बाबा, मला नाही होणार पास्टर, मी नाही करणार. हो का? That is, see, in the first place, when you did the work before, you did not rely on God. You had a horse attitude. That's why you didn't flourish. याचा अर्थ काय आहे माहितीये का? याचा अर्थ असा होतो की अगोदर पहिल्यांदा तुम्ही जेव्हा ती देवाची कामं केली होती, तेव्हा ती तुम्ही नीट केली नाही, घोड्यासारखी बेफाट सुटल्यासारखी केली होती, आणि म्हणून आता हे भोगायला लागत आहे. And now, आणि आता since God is calling you, देव तुम्हाला बरोबर हाक मारून बोलवत आहे, राणी He ये, is calling राणी. you as a donkey. राजा ये, गाढव राजा ये, गाढव राजा He's saying ये. you be like a donkey. तो म्हणतो गाढवा गाढवा ये राजा, Then I will sit on you गाढवा गाढवा ये राणी, गाढवा गाढवा ये राजा, मी तुझ्या पाठीवर बसू इच्छितो and I will बाबा, work through you. आणि तुझ्या पाठीवर बसून बसून मी सेवा करणार आहे, काम करणार But you आहे. said no. आपण काय म्हणतो, नाही, I want to be a mule. मला खेचर बनायचंय. You prod me, you kick me, you do anything, I'll not move. तू मला लाथा घाल का तू मला टोचे मार, मी नाही हलणार. You may ask which is better. तुम्ही विचाराल कुठलं चांगलं, हे का ते? Is it better to be a horse or a mule, Pastor? तुम्ही विचाराल पास्टर पीटर, घोडा बनायचं चांगलं का खेचर बनायचं चांगलं? हो? Listen, people. नीट ऐका, उत्तर देणार. Despite Moses' stubbornness, मोशेचा जिद्दीपणा जरी होता तरीही, this was the Moses which God chose to use. हा जो मोशे आहे ना, जिद्दी, हा असाच मोशे देवानी निवडला बर का त्याची सेवा करायला. See, निवडिले आहे मी तुला, देव मोशे संगे बोलला. praise the Lord. हालेलुया. For God to use a mule than a horse at times. देवाने कधी कधी खेचर वापरणं त्याला परवडतं घोड्यापेक्षा देवाला. जर तुम्ही विचारलंच ना, तर आता मी असं म्हणेन की देवाला कधी कधी खेचर वापरायला आवडतं, पण देव म्हणतो तो घमंडी उन्मत घोडा मला नको. The proud, घमेंडी God can never use. उन्मत चढेल नजरेचा तो घोडा, देव म्हणतो मला तो खपत नाही, मला तो नको. But humility and meekness are the virtues that God Hallelujah. looks into. पण नम्रता आणि लीनता ह्या गोष्टी देव शोधत असतो. नम्रता येशूकडून आली, गर्वाचे घर होई खाली. गाणे Praise the ब्रदरचं Lord. एक गाणं आहे. You know, God loves to mold a person who has got the virtue of humility and meekness. देवाला ज्या माणसामध्ये नम्रता, लीनता या गोष्टी असतात, त्या माणसाला घडवायला, आकार द्यायला देवाला आवडतो. But sometimes पण कधी कधी we take our humility and our meekness to such a level आपण इतके नम्र आणि लीन बनतो ना, that we
we go from being a donkey to a mule. की आपण गाढवापासून आता खेचर झालो. And म्हणजे when does that happen? असं कधी होतं? When you start focusing on your weakness all the time. जेव्हा तुम्ही नेहमीच तुमच्या स्वतःच्या अशक्तपणावरती विचार करत राहता तेव्हा हे असं होतं. Then that becomes an excuse for disobedience to God's plan आणि for मग you. ते एक कारण बनून जातं आणि देवाच्या योजनेसाठी मग तुम्ही कारण लावून नाही नाही म्हणत जाता की नाही मी मला नाही होणार, मी अशक्त आहे, आवादोपा. Paul says, I am weak. पॉल म्हणतो मी अशक्त आहे, But he is weak like a donkey, not like a mule. पण तो गाढवासारखा अशक्त आहे, खेचरासारखा नाही. Because a mule is very stubborn. कारण की खेचर ना फार हट्टी असतं. I will not do it. ते दिसतं तसं पण फार हट्टी असतं आणि म्हणतं मी नाहीच I will करणार, not move. मी नाहीच हलणार. You kick me, you prod me, you do anything, but I will not move. तुम्ही मला लाथा घाला, तुम्ही मला टोचे मारा, मी जागचा हलणार But it नाही. is slightly better than a horse. पण घोड्यापेक्षा ते खेचर बरं थोडं बरं, Because- थोडं. कारण The horse only takes off. घोडा तर असा बेफाट सुटतो की त्याला कोणी आवळच घालू शकत It says, नाही. I don't need God. घोडा काय म्हणतो, मला देव नको, मला कोणी नको. But mule says, खेचर काय म्हणतो, I need God, but God, I am not able to do it. खेचर म्हणतं, कमीत कमी खेचर असं तरी म्हणतं की मला तर देवाची भयंकर गरज आहे, पण दे बाप्पा, मी हलणार नाही. So it is better, God says, you be like a donkey. मग देव काय म्हणतो, एक आयडिया, तू गाढवासारखा बन, That allows me to sit on it. की ज्या गाढवावर मला बसायला मिळेल, जे गाढव मला त्याच्या पाठीवर बसायची परवानगी देईल, तर आपण एक मधला मार्ग काढू ना, तू गाढव बन. Praise the Lord. Hallelujah. That's why Abraham sat on the donkey. Our Lord Jesus Christ sat on the donkey. आणि म्हणून बायबलमध्ये हिस्ट्री आहे सगळ्या देवाच्या सेवकांची. कशावर बसले सगळे देवाचे सेवक? गाढवावर. वाचून बघा, कळेल. Another thing that David is teaching us, अजून एक गोष्ट दावीद आपल्याला शिकवतो ती म्हणजे that these wild animals need training. की हे जे जंगली प्राणी असतात, जंगली जनावर असतात, त्यांना जरा ट्रेनिंग द्यायला लागतं की बाबा असं नाही, असं वागायचं Because they असतं. are totally wild and useless. कारण की ते एकदम मोकाट सुटल्यासारखे जंगली असतात, बिनकामाचे, काही त्यांचा काही फायदा नसतो कोणालाही. Unless you train a horse, जोपर्यंत तुम्ही एखाद्या घोड्याला ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण देत नाही, it will be useless creature. तोपर्यंत तो घोडा काही कामाचा नाही. Even so, a mule. तसंच खेचराचं सुद्धा आहे. We have to train the mule to carry some load on its back. त्या खेचराला सुद्धा आपल्याला ट्रेनिंग द्यायला लागतं, प्रशिक्षण द्यायला लागतं की खेचरा थोडंफार ओझं पाठीवर घ्यायला आता शिक बाबा. That is how we begin our Christian life. अशा पद्धतीने आपण आपल्या ख्रिश्चन जीवनाची सुद्धा सुरुवात करतो की नाही? We begin our natural life, our spiritual life in that way. अशा पद्धतीने आपल्या नैसर्गिक जीवनाची पण सुरुवात होते, आपल्या आत्मिक जीवनाची सुरुवात सुद्धा अशाच पद्धतीने होते. आपल्याला शिकायला लागतं, आपल्याला ट्रेनिंग घ्यायला लागतं, मग आपल्याला कळतं. That's what the Bible says. बायबलमध्ये असं लिहिलेलं It आहे, is good for a man to bear the yoke in his youth. एखाद्या माणसाने आपल्या तारुण्यामध्ये जोखड घेणं चांगलं. That's why so many people have not been under the yoke. आणि म्हणून असे बरेच आहेत, बरेच बिलीवर आहेत जे कधी जोखडाखाली आलेच नाहीत. And that's why it's very difficult to come under the yoke of God. आणि ते बिलीवर कधीही कोणाच्याही जोखडाखाली आलेले नाहीत, म्हणून त्यांना देवाच्या जोखडाखाली यायला सुद्धा जमत नाही. They have been so wild कारण की ते इतके मोकाट आणि जंगली सुटल्यासारखे होते that's very difficult to put a yoke on their neck. की त्यांना धरून त्यांच्या मानेवर जोखड घालणं म्हणजे हायली डिफिकल्ट, फार अवघड. Have you seen तुम्ही पाहिलंय का? some people who have become men of God or leaders in a church, when they have not worked outside in the world, when they were in the world, they are the most undisciplined people even in God's work. तुम्ही पहा ना, काही पुढारी करणारे लीडर लोक, देवाच्या मंडळीतले काही लीडर लोक सुद्धा जे अगोदर जगात असताना काही करत नव्हते, बिनकामाचे होते, पण आता देवाकडे आल्यानंतर देवाच्या राज्यामध्ये काहीतरी लीडर झालेले आहेत. अशा लीडर्सना बघा, अजिबात त्यांच्या जीवनाला शिस्त नसते, काहीही डिसिप्लिन नसतं, कसंही काहीही गबाळ काम. They don't know the rules of the company, त्यांना कंपनीचे नियम माहिती so they नसतात, don't know the timing also. त्यांना कंपनीचे नियम माहित नाही, म्हणून त्यांना वेळा पाळायच्या माहित नाही. And so even in the church when they work without timing. आणि म्हणून चर्चला सुद्धा जेव्हा ते कामाला येतात तेव्हा कधी वेळेवर येणार नाहीत. They don't know discipline. त्यांना शिस्त हा शब्द माहित नाही. They don't know how to be under the authority. त्यांना एखाद्या अधिकाराच्या अधिकाराखाली काम कशी करायची ते माहित नाही. Because they have not been under the yoke of the company. का? कारण की एखाद्या कंपनीमध्ये कधी त्यांनी काम केलेलं नाही, कोणाच्या जोखडाखाली कधी ते आलेले नाही. अधिकारी कोणाला म्हणतात, त्याच्या अधिकाराखाली काम कशी करायची, वेळेत कसं यायचं, त्यांना ह्याची अबकड माहित I नसते. have come across such pastors. अशा पास्टरांना मी भेटलेलो आहे.
They don't know whether they have to get up early in the morning. त्या पास्टर लोकांना हे सुद्धा माहिती नसतं की सकाळी लवकर उठायचं They असतं. sleep till 10 o'clock. सकाळी 10 वाजेपर्यंत झोपणार. They have no timing. वेळेचं काही बंधन They नाही, cannot come under any authority काही वेळ नाही, काही नाही, कुणाच्या अधिकाराखाली येणार नाही. because कारण they had never come under any yoke. कारण की कुठल्याही जोखडाखाली येऊन कधी त्यांनी काम केलेलं नाही, तर आपलं नुसतं उर्मटपणा. Except the yoke of the devil. सैतानाच्या जोखडाखाली फक्त ते आयुष्यभर राहिलेले आहेत. Do you understand what I'm saying? कळलं का मी जे म्हणतो ते? I was working from 1970. 1970 सालापासून पास्टर पीटरनी नोकरी केलेली आहे. More than 22 years I've been working. 20-22 वर्ष पास्टर पीटरनी नोकरी केली. And I know what it is to come under authority. म्हणून पास्टर पीटरांना माहिती आहे अधिकाराखाली यायचं आणि शिस्तीनं डिसिप्लिननी कामं करायचं हे कशाला म्हणतात ते त्यांना माहित आहे. How many agree to me what I'm saying? किती लोक माझ्याशी सहमत करतात? Praise the Lord. हालेलुया. That's why when later on you try to put a yoke upon their neck, they just wiggle out of the yoke. आणि म्हणून मागाहून मग जर त्यांच्या मानेवर तुम्ही जोखड टाकायचा प्रयत्न केला आणि त्यांना जरा शिस्त लावायची प्रयत्न तुम्ही जर केला तर त्यांना ते जमत नाही. Praise the Lord. हालेलुया. Again, what does David teach us? दावीद काय आपल्याला शिकवतो? He's teaching us don't imitate animals also. दावीद आपल्याला असं शिकवतो की जनावरांचं अनुकरण सुद्धा करू नका. Because they are void of spirit. कारण की जनावरांमध्ये आत्मा नाहीये. They are led by their instincts. जनावर त्यांच्या आतमधून त्यांना जे वाटतं त्याप्रमाणे करतात. Be not as the horse, be not as the mule. तर घोड्यासारखेही बनू नका, खेचरासारखे सुद्धा राहू नका. Why? का? For they have no understanding. They cannot discern from right and wrong. कारण त्या घोड्यांना त्या खेचरांना अजिबात समजूतदारपणा नाहीये. त्यांना बरोबर काय, त्यांना चुकीचं काय, काही समजत नाही. That's why when the great Pharaoh said, I want to appoint one person in my country or in Egypt in the top place, he said, look out for a discreet person. And they found a person in Joseph who had the Spirit of God upon him. आणि म्हणून फारो सारखा महान राजा, त्या महान फारो राजाला त्याच्या कारकिर्दीमध्ये, त्याच्या दरबारामध्ये किंवा त्याच्या देशामध्ये काही विशिष्ट कामं करायला एक अधिकारी जेव्हा नेमायचा होता तेव्हा तो हे शोधत होता की मला एक अतिशय शिस्तीचा माणूस शोधा रे, ज्याला शिस्त आहे, ज्याला हे ट्रेनिंग आहे. आणि योसेफ त्याला तसा सापडला. Animals cannot perceive like we can perceive in the spirit. आपल्याला आत्म्यामध्ये जसं समजतं तसं जनावरांना समजत नाही. For them, the whole world is eating and sleeping. जनावरांसाठी जग म्हणजे काय? जनावरांचं जग म्हणजे खायचं, प्यायचं, झोपायचं. That's all. धरणीला भार, खा, प्या आणि झोपा. That's all they have. तेवढंच त्यांना माहिती. But sometimes it is shocking when we see some of us do that, isn't पण it? कधी कधी जेव्हा आपल्यातले काही बिलीवर लोक असे वागतात तेव्हा मला तर असे भूकंप झाल्यासारखे हादरे बसतात. That's why God says in Deuteronomy 7:1, be careful of the Girgashite spirit. आणि म्हणून अनुवाद 7:1 मध्ये देव म्हणाला गिदीशी आत्म्यापासून जपून राहा. Girgashite means clay dwellers, earthly people. गिदीशी आत्मा म्हणजे काय? पृथ्वीवर राहणारे, मातीच्या वृत्तीत राहणारे, ओल्या मातीचा साचा. For their world, for their life, it is only eating and drinking and sleeping. त्यांचं जीवन काय आहे? त्यांचं जीवन म्हणजे खा प्या झोपा, खा प्या झोपा, खा प्या झोपा, बस. They have no vision, they have no goal. काही दृष्टांत नाही, काही असा गोल नाही. They don't live for others, they don't please anybody. ते कधी दुसऱ्यांसाठी जगत नाहीत, ते कधी दुसऱ्यांना आनंद देत नाहीत. They are only limited to satisfying or wagging their tails to their masters. ते नुसतं आपल्या मालकाच्या समोर माझा मालक एकदम खुश राहायला पाहिजे, मालकाच्या समोर शेपटी अशी फुटफुट फुटफुट हलवायची जायचं. Isn't it? The dogs do that. Isn't it? They are very faithful to their masters. कुत्री असंच करतात ना, मालकाशी एकदम इमानी. Now, it's not the masters who are holy, but any master who gives them food, isn't it? आता मालक फार पवित्र आहे म्हणून कुत्र्यानी अशी शेपटी हलवली असं नव्हे. ते कुत्र आहे, मालक त्याला खायला घालतो, जो कोणी त्याला खायला घालतो त्याच्या समोर कुत्र शेपूट हलवतं. Isn't it? That's a different kind of instinct they live with. आता अशा एक वेगळ्या पद्धतीच्या स्वभावात जनावरं जगतात. They are limited with their त्यांना- instincts. They are limited. God has put that much in them. त्यांना त्यांची मर्यादा असते. त्या जनावरांना लिमिट असतं. देवाने त्या जनावरांमध्ये तेवढंच घातलंय. So are we living like them? We need to see. तर आपण हे तपासायचं, मी बिलीवर आहे, मी जगत आहे, मी कुणासारखा जगतो, मी जनावरासारखा जगत आहे का? So God says, देव म्हणतो don't live like them. असं जनावरासारखं नको ना
जगू which eat and drink and die one जी day. जनावर खातात पितात आणि एके दिवशी मरतात. Like some have said, let us eat and drink and enjoy because tomorrow we die. जसं काही लोक म्हणतात चला खाऊया पिऊया मजा करूया कारण की उद्या उठून मरायचंच आहे. That's what the Bible says. बायबल मध्ये लिहिलेलं This आहे. is the animal kind of life. याला जनावराच्या पद्धतीचं जीवन म्हणतात बरं का. We are much more higher than that. आपण जनावरांपेक्षा फार वरच्या लेवलला आहोत. We are connected to eternity. आपला संबंध सनातनाशी लागलाय. Animals' life is not connected to eternity. They have a temporary life. जनावरांचं जीवन काही सनातनाशी निगडीत नाहीये. जनावरांचं जीवन तात्पुरतं आहे. आज जन्मला खाल्ला पिला उद्या मेला. आपलं तसं नाहीये. We are reasonable men. आपण सगळ्यामध्ये प्रवेश करणारे लोक We आहोत. have understanding. आपल्यामध्ये एक समजूतदारपणा आहे. We don't act on impulse. आपण कधी मला असं वाटलं म्हणून मी केलं असं आपण कधी वागत नाही आणि वागू नये. We are not people of instinct. आपण असे मला असं वाटत होतं म्हणून मी करून टाकलं हे असं कधी वागू नये. Amen. Amen. The horse does not understand the master's wish. वाटण्यावरती कधीही चालायचं नसतं. घोड्याला कधीही मालकाची काय इच्छा आहे समजत नाही. You know the horse, its eyes are directly straight. It is directed to run straight. घोड्याचे जे डोळे असतात ना ते डोळे अगदी सरळ दिशेला ठेवलेले असतात. He does not know why he takes off, jumps like that and he takes off. Nobody knows. त्या घोड्याला काही समजत नसतं की मी इतक्या मोठ्या मोठ्या उड्या का मारतो मी इतक्या वेगाने का धावतो ते त्या घोड्याला माहित नाही काही माहित नाही. You tell me, why does a dog run after your scooter or your car? तुम्ही मला सांगा. चला आता एक तुम्हाला पटेल आणि समजेल असं उदाहरण देतो. कधी कधी आपण स्कूटर गाड्या चालवतो. चालवताना अचानक कुत्री आपल्या गाडीला भुंकतात. का भुंकतात? They will run for a small distance and they will go back. आपली गाडी जात असताना ते कुत्र आपल्या गाडी मागे भ भ भ करत अर्ध्यापर्यंत तरी भुंकत येतं. They have no understanding. काय त्याला समजत नाही काय नाही. You take a rod and whip him, he will bite the rod, not you. त्याला काठी घेऊन मारा तो काठीला चावेल तुम्हाला नाही एवढी त्याला अक्कल आहे. See, we are not like them. आपण त्यांच्यासारखे नाही. We have got the Spirit of God in us. आपल्यामध्ये देवाचा आत्मा आहे. Praise the Lord. Hallelujah. We have the Spirit of God in us. आपल्यामध्ये कोण आहे? आपल्यामध्ये देवाचा आत्मा आहे. We have a goal to achieve. We have a target to go to. आपल्या समोर एक गोल आहे. आपल्या समोर काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत. आपल्याला तसं तसं करायचंय. A bullock knows that he has to run. He has to carry the load on the cart that he may get his evening food. बैलाला माहिती असतं मला मानेवर जोखड घ्यायलाच लागेल. संध्याकाळचं खायचं असेल तर मानेला जोखड लावायलाच लागेल. A horse needs a bit. A horse needs a bridle. घोड्याला लगाम लागते. But how it is when a man does not understand and does not respond to पण God. एखाद्या माणसाचं असं कसं की ज्या माणसाला समजत नाही कळत नाही. That's why at times God has to use bit and bridle even on man. आणि म्हणून कधी कधी देवाला माणसावर सुद्धा लगाम वापरायला लागतो. God says, I will sometimes have to put the bit and bridle on people's noses that they may be brought back. आणि म्हणून देव कधी कधी म्हणतो की मानवावरती किंवा या माणसावरती मी लगाम लावणार आहे की त्याला शिकायला मिळावं. See, but such things cannot be done for a Christian. पण अशा गोष्टी ख्रिश्चन माणसासाठी केल्या जाऊ नयेत ना. In fact, a Christian should not desire that God should put a bit and bridle on his nose. or a उलट पक्षी mouth. मी तर असं म्हणेन की ख्रिश्चन माणसांनी अशी आशाच बाळगू नये किंवा अशी इच्छाच ख्रिश्चन लोकांनी धरू नये की देवानी मला लगाम लावावा आणि देवानी मला आवळावं. असं कशाला Some ख्रिश्चन people pray like that. काही लोक अशी प्रार्थना करतात. Oh God, देवा फा put a bit and bridle on my nose that I may not run away from you, O God. तू माझ्या नाकाद्वारे माझ्या तोंडाला लगाम लाव. God is saying, you are not a horse, you are not a mule, you are my child. देव म्हणतो असा कसा लाव तू घोडा नाहीये तू खेचर पण नाही तू माझं बाळ लेकरू शनुल गाढवे. All those who are called the sons of God are led by my spirit. आणि माझ्या वचनात लिहिलेलं आहे ज्या ज्या लोकांना माझं पुत्र किंवा माझे मुलगे मी म्हणतो त्यांना माझा आत्मा चालवेल. You know, a mule is always alone. एखादं खेचर नेहमी एकटं असतं Since he is sterile, he cannot mix up with any other animals. कारण ते असं मिसळलेल्या जमातीत पैदा झालेलं असतं ना तर त्याच्या बरोबर कोणी नसतं. खेचर नेहमी एकटं. That's so true. हे खरं आहे. Because he does not fall in the category of a horse, he does not fall in the category of a donkey. कारण ते खेचर धड घोडा नाही ते धड गाढव नाही ते एकटंच बसलं बिचारं. त्याला कोणी भावंड नाही का त्याचं कोणी कुळ नाही. Very different look. He has got a weird look, something little bit of a horse, little bit of a ass. आणि खेचर दिसायला वेगळंच दिसतं बरं का. अर्ध घोडा आणि अर्ध गाढव असं दिसतं. And so he is not in the company of the horse, nor he is in the company of the donkey. आणि म्हणून खेचराच्या आजूबाजूला कोणी बसलेले नसतात. गाढव पण नाही घोडा पण नाही ते एकटंच बसलंय. Same with some of the Christians. तसंच बरोबर काही ख्रिश्चन लोकांचं आहे बघा. They sit with the ungodly people, they sit with the godly people during Sunday church. रविवारच्या चर्चमध्ये भक्तिमान लोकांबरोबर येऊन बसणार
आणि मग अविश्वासू लोकांमध्ये सुद्धा जाऊन बसणार. And even worldly don't accept them 100%. The Christians also don't accept or trust them fully 100%. आणि ही जी ख्रिश्चन लोक असतात त्यांचं कसं होतं, धड इकडं नाही धड तिकडे नाही. त्यांना अविश्वासू लोक पण पूर्णपणे स्वीकारत नाहीत आणि ख्रिश्चन लोक सुद्धा त्यांना कुठेही जमा धरत नाहीत. See, what is the use? They are like a mule staying all alone. अशा ख्रिश्चन लोकांचा काय फायदा, धड इकडं नाही धड तिकडं नाही, एकदम एकटे राहणार आहे. त्यांचं करायचं काय? And so even if you have to use them, you have to really put a bit and bridle on them that they may stick in one place at least. आणि खेचरासारख्या ख्रिश्चन लोकांना जर कधी वापरायचं असेल तर खरोखर त्यांना लगाम बांधून त्यांना आवरायला लागतं की असं नाही, असंच करायचं. But God doesn't like it that पण way. देवाला नाही ना आवडत तसं लगाम लावायला. He wants us to be sensitive to His Spirit. देवाची इच्छा काय आहे की तुला जरा कळलं पाहिजे, असं बधीर सारखं वागू नको. तुला कळलं पाहिजे मला कोणतरी चिमटा काढला. See, remember how Paul says when he was in the voyage in the ship which was drowning. पॉल जेव्हा त्या बुडणाऱ्या तारूमध्ये प्रवास करत होता तेव्हा काय म्हणाला? In Acts 27 verse 10, प्रेषित 27:10 मध्ये पॉल काय म्हणाला? all were unbelievers there. सगळे अविश्वासू लोक होते बरं का त्यावेळेला त्या ठिकाणी. They had no notion what was happening around. त्यांना तर काही पत्ता लागत नव्हता की काय चाललंय आणि काय पुढे होणार आहे. He said, तर पॉल म्हणाला, Sirs, I perceive that this voyage will be with hurt and much damage, not only of the loading of the ship, but also of our lives. 27:10 आणि म्हटले पॉल त्या लोकांना म्हणाला, अहो गृहस्थांनो, या जलप्रवासात केवळ माल व तारू यांचीच नव्हे तर आमच्या जीवांचीही हानी व मोठे नुकसान होईल असे मला दिसत आहे. See, he didn't say I have a revelation, but I sense in my spirit. पॉल असं नाही म्हटला, या सगळ्यांनी मला प्रगटीकरण मिळालेलं आहे. नाही, पॉल म्हणाला, जरा सगळ्यांनी या बरं, मला असं दिसत आहे. See, the Lord is instructing me. परमेश्वर देवबाप मला मार्गदर्शन करत आहे. And for that you need to renew your mind in the word of God. आणि देवाने आपल्याला मार्गदर्शन करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला देवाच्या शब्दामध्ये जाऊन जाऊन आपलं मन, आपलं डोकं नवीन करायला पाहिजे. You need to keep your flesh under. आणि तुमचा हा जो देह आहे, हे शरीर आहे ना, ते नेहमी काबूमध्ये ठेवायला पाहिजे. And unless you keep your mind renewed, the soul is going to dominate your spirit and you will not perceive what God is trying to tell you. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनाला, डोक्याला, हृदयाला काबूमध्ये ठेवत नाही तोपर्यंत आत्म्याचं राज्य तुमच्या जीवावर सुरू होणार नाही आणि देव काय तुम्हाला सांगू पाहत आहे हे तुम्हाला कळणारही नाही. Because my spirit will not tell me anything wrong. कारण की माझा आत्मा मला काही चुकीचं सांगणार नाही. Because my spirit has the nature of कारण God. माझ्या आत्म्यामध्ये देवाचा स्वभाव आहे. It is the life of God, the Zoe kind of life. देवाचं जीवन माझ्यातनं वाहत आहे, झो जीवन. It is the love of God. It is the life of God that is flowing inside my spirit. देवाचं प्रेम, देवाचं जीवन माझ्यात वाहत आहे. So let us not be like the horse. Let us not be like the mule. आणि म्हणून घोड्यासारखे बनू नका, खेचरासारखे पण बनू नका. Because one runs ahead while the other won't even move. कारण की घोडा बेफाट सुटतो, खेचर जागचा हलत नाही. Amen. आमेन. तर ते आपल्याला दोघांसारखं बनायचं नाही. So unless a bit and bridle is used on them, they will not move. तर हे जे दोघं असतात, घोडे आणि खेचर, त्यांना लगाम लावल्याशिवाय किंवा टोचे मारल्याशिवाय ते हलत नसतात. Third point. तिसरा मुद्दा, Don't be stubborn like them. त्यांच्यासारखे हट्टी नका राहू. हट्टीपणा थोडा आता कमी करायला हरकत नाही. हालेलुया. So if you want to be like the horse or the mule, तुम्हाला जर घोड्यासारखं किंवा खेचरासारखंच राहायचं and असेल if God wants to save you, आणि जर देवाला तुम्हाला तारण द्यायचं असेल then sometimes He has to use a bit and bridle upon you. तर मग देवाने कधी कधी तुम्हावरती लगाम वापरायला लागेल बरं का. Because if you are unwilling, that's the only thing that He has to do कारण की or तुमची left to do. कारण की देव जर तुम्हाला सांगत आहे आणि तुम्ही ऐकायलाच राजी नाही, तुम्ही उभे राहायलाच तयार नाही, तर मग देवाला तुमच्यावरती ते सगळं कधी कधी वापरायला You लागेल. know Manasseh, मनश्शे, the firstborn of Joseph, योसेफाचा पहिला संतान, how wickedly he lived. किती दुष्टपणे मनश्शे जगला. He was the worst king the world had ever seen. अख्ख्या जगाने पाहिला नसेल असा सगळ्यात वाईट राजा म्हणजे मनश्शे. But God's eyes were upon him. पण देवाचे डोळे मात्र मनश्शेवर होते. God spoke to him, देव मनश्शेशी अनेक वेळा बोलला, but he wouldn't listen. पण मनुष्य ऐकायलाच तयार नाही. So God brought the king of Assyria against him. मग शेवटी देवानी काय केलं? अश्शूरी राजाला मनश्शेच्या विरुद्ध उभा केला. And what did the king do? राजानी काय केलं? They put a ring in his nose त्या अश्शूरी राजानी मनश्शेच्या नागपुड्यांमध्ये रिंग घातली and harnessed him as a horse and a mule आणि घोड्यासारखं किंवा खेचरासारखं त्याला लगाम लावून ताब्यात घेतला and fettered him with copper and steel आणि त्याला साखळ्या बांधून वागवलं and put him in the dungeon. आणि खड्ड्यात जाऊन टाकलं. And in that dungeon, त्या खड्ड्यात with that affliction, त्या सगळ्या when he त्रासांमध्ये behaved like a horse and a mule, जेव्हा घोड्यासारखा आणि खेचरासारखा मनुष्य वागत होता he sought the Lord. तेव्हा त्यांनी देवाला शोधलं. He humbled himself.
himself. त्यांनी स्वतःला नम्र केलं. He subjected himself under God. त्याने देवाच्या अधिकाराखाली स्वतःला शेवटी आणलं. He said, I will not behave like a horse. आणि तो म्हणाला की मी घोड्यासारखा वागणार नाही, I will not behave like a mule. मी खेचरासारखा सुद्धा वागणार नाही. And God brought him back आणि मग देवानी त्याला परत आणला. and made him to sit on the throne. आणि मग देवानी त्याला सिंहासनावर बसवला. And he ruled from the throne like a donkey for 50 years. आणि त्याच्यानंतर मग एखाद्या गाढवावरती बसून राज्य करावं तसं सिंहासनावर बसून त्यांनी 50 वर्ष राज्य केलं. What can God do? देव दुसरं करणार तरी काय? If some people are bent upon God using bit and brittle, that's the only last thing God can do for you. जर काही बिलीवर लोक हट्टीच असतील आणि त्या बिलीवर लोकांची अशी इच्छाच असेल की देवानी मला टोचे मारून लगाम वापरावा, तर देवाकडे दुसरा पर्याय नाही. देव नागपुड्यांमध्ये रिंग घालायला आणि लगाम वापरायला मग येणार. But he didn't make the nose for it, isn't it? परंतु देवाने माणसाचं नाक त्या रिंग साठी बनवलंय का? But see, that's the only alternative left for him. आता करायचं काय? देवाकडे दुसरा पर्याय नाहीये. Hosea 11:4. होशे 11:4 God says, ते म्हणाला, I drew them with the cords of a man. मी माणसाच्या दोऱ्यांनी त्यांना ओढलं, With bands of love I drew them. मी प्रीतीच्या धाग्यांनी त्यांना ओढलं. And I was to them as they that take off the yoke on their jaws, and I laid meat unto them. होशे 11:4 विल रीड. मनुष्यांच्या बंधनांनी प्रीतीच्या दोऱ्यांनी मी त्यांना ओढले आणि मी त्यांना त्यांच्या मानेवरले जू काढण्यासारखा झालो आणि मी त्यांच्या पुढे अन्न वाढून ठेवले. See that? बघा लिहिलेलं आहे, वाचा. What a great God we have. काय वचन आहे आणि काय महान आपला देव आहे. होशे 11:4 ला तुम्ही मार्कर माराच. See, if we didn't have problems, we wouldn't have come to Jesus. Let me आपल्या जीवनात जर त्रास आले नसते ना, तर आपण काय एवढी सरळ लोक नाहीये की जी येशूकडे पटापटा येतील. त्रास आले म्हणून आलो. हालेलुया. We are not the ones who are so nice, lovely little children who नाही, come नाही. running to the Father when He calls. आपण काय एवढे दुधात धुतलेले आहे का की बापानी हाक मारली आणि सोनूला लगेच धावत आलं? छे छे No, no, no. छे, We छे. are very naughty children. छे, आपण इतके खोडकर आहे ना, खोड्या नोंटी वेले सैंतर का. Unless something happens, we will never come to God. काहीतरी आपल्या जीवनात झाल्याशिवाय, काहीतरी घोटाळा झाल्याशिवाय, काहीतरी त्रास झाल्याशिवाय, काहीतरी प्रॉब्लेम आल्याशिवाय आपण देवाकडे येत नाही. लेट्स अग्री. So are you happy that today, because of that particular problem, whatever you went through, you came to the Lord? मग आज तुम्ही आनंदी आहात की नाही की केव्हा तरी तुमच्या जीवनात काहीतरी प्रॉब्लेम आला म्हणून तुम्ही शेवटी देवाकडे आला, पण आला तर खरे. Isn't it? Isn't it? हालेलुया. Whatever the cause was. म्हणजे जे झालं ते झालं, पण जाऊ दे, मी देवाकडे तरी आलो. See, नाही तर मी काय एवढा सरळ नव्हतो की देवादारी येईन. See, but God is not the one who uses bit and brittle always. पण देवाचा स्वभाव असा नाहीये. देव कधी सारखं असं लगाम मारून आपल्याला सरळ करू इच्छित He नाही. likes to draw with the wreaths of love. देवाला काय आवडतं की मी प्रेमाच्या धाग्याने तुला जवळ घ्यावं. In fact, He said, I'm going to remove the yoke of their necks. देव तो म्हणाला, मी त्यांच्या मानेवरचं जू काढू पाहत आहे. I want to remove the bit and brittle, and I want to set meat before them. Praise मला God. त्यांच्या नाकातला लगाम काढायचा आहे, मला त्यांच्या मानेवरचं जू काढायचंय आणि मला त्यांच्या समोर अन्न वाढायचंय. If you are willing and obedient, you shall eat the good of the land. मग आपण कुठल्या वचनावर आलो? मग आपण या वचनावर आलो की तुम्ही जर इच्छुक असाल आणि आज्ञापालन करत असाल तर देशातलं चांगलं फळ तुम्हीच खाल. Praise the Lord. Amen. God will never use bit and brittle unless it is the last thing He could do, or unless it is the most necessary thing to do. देव कधीही लगाम वापरणार नाही आपल्यावरती. पण जर देवाला पर्याय नसेल, आपण फारच हट्टी झालेले असू, आपण जर ऐकायलाच राजी नसू, तर मग शेवटचा पर्याय म्हणून देव आपल्यावरती लगाम वापरेल. Amen. आमेन. Sometimes we don't like to walk straight. कधी कधी आपल्याला सरळ चालायला आवडत नाही. And so God has to use some of these bits and brittles. मग देवाला काही लगाम, अगदी म्हणजे ICU मध्ये अभी रिस्कोट आला आहे असं केल्यासारखं मग देवाला Sometimes ICU is a great blessing for some. कधी कधी ICU डिपार्टमेंट काही लोकांसाठी फार आशीर्वादित असतं बरं का. Some of the hospitals that have come up here in the Pune city has been a great blessing for us. पुण्यामध्ये काही दवाखाने जे हल्ली निघालेले आहेत ते आपल्यासाठी फार मोठा आशीर्वाद आहेत. ICUत गेला, जाऊ दे, गेला जरा सरळ तरी झाला. See, sometimes it is better, isn't it? He has kept money away from some of us. कधी कधी बरं असतं, काही लोकांपासून देवबाप पैसा पण जरा लांबच ठेवतो. मी We तर म्हणतो rushed चांगलंच to आहे. God. Because we rushed to God then. कारण की मग आपण देवाकडे घाईघाईनं येतो, खिसा खाली की मी चर्चला चाललो, कुछ जमरा नाही, अभी जाने दे बाबा. हो का? Because का when money comes, पैसा आला then it is what God said.
मग देव जे म्हणाला, in Deuteronomy 32 verse 15, अनुवाद 32:15, Jeshurun waxed fat and he hallelujah. kicked at God. जेशुरन जाडा झाला आणि जाडा झाला आणि चरबी वाढली की मग लाथा मारतो. See, it doesn't say Jeshurun became thin and he kicked. असं नाही लिहिलेलं. जेशुरन पातळ झाला, लुकडा झाला आणि मग त्यांनी लाथा झाडल्या, No, असं no. नाही लिहिलेलं. It doesn't say Jeshurun became very weak and that's why he kicked. जेशुरन एकदम अशक्त झाला आणि मग त्यांनी लाथा मारल्या, असं नाही लिहिलं. No, when we become weak, we fall on God. काय होतं, आपण जेव्हा अशक्त होतो तेव्हा आपण बरोबर देवावर पडतो. You know, horse always tends to kick because it knows that one kick on the chin or somewhere finished, it breaks our bones. बघा, घोडा नेहमी लाथा घालतो का, चांगला धष्टपुष्ट जाडजूड नेहमी लाथा घालतो. त्याला माहितीये एखाद्याच्या हनवटीवर एक लाथ, मेरा एक लाथ काफी आहे. Don't be like a horse or a mule. तसं घोड्यासारखं बनू नका आणि खेचरासारखं पण बनू नका की हल्लायला तयार नाही. God says, otherwise I will have to force the bit and bridle on you. नाही तर मग देव म्हणतो की मला मग शेवटचा पर्याय म्हणजे तुझ्यावरती आयसीयू म्हणजे लगाम वापरायला लागेल. And it won't be too pleasant for you. आणि मग तुला ते सगळं आवडायचं नाही, आयसीयू मध्ये ठेवलेलं लगाम वापरलेलं, तू म्हणशील असं का तसं का, पण तू मला शेवटचा पर्यायच दुसरा See, सोडला it's नाही. not even comfortable for a mule एखाद्या to have bit and bridle. एखाद्या खेचराला पण लगाम लावणं म्हणजे काय, छान नाकात नथ घातल्यासारखं वाटतं का? No, 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 छे, no. नाकात नथ कसली आली? If he hates it, how much we have to hate it. त्याला आवडत नाही तर आपल्याला किती त्याचा तिरस्कार करायला हवा. You can imagine how unpleasant it will be for us if it is so unpleasant for an animal. किती अडचण वाटेल ना, एखाद्या जनावराला ते नाकात लावल्यानंतर त्याची अडचण वाटते, तर आपल्याला माणसाला अडचण वाटेल की नाही त्या लगामाची. I know of a person मला एक व्यक्ती ठाऊक आहे whom God blessed abundantly ज्याला देवाने भरपूर आशीर्वाद दिला and he grew great, आणि तो एकदम मोठा झाला. but he grew too great in his own esteem पण काय झालं, जरा खूपच मोठा झाला that he was not bearable even for anybody. आणि मग कुणाला त्याचं ते वागणं सहन होईना. And for the man's own sake and for the goodness of others' sake, आणि त्या माणसा खातर आणि बाकीच्या लोकांच्या चांगल्या खातर God saw it that he should not be behaving like that देवानी पाहिलं आणि देवानी ठरवलं की या माणसाने हे असं वागता कामा नये, because he became too proud. कारण तो खूप घमेंडी झाला. He became forgetful of God. तो असा मोठा झाल्यानंतर, महान झाल्यानंतर खूप घमेंडी झाला, देवाला विसरून गेला. God allowed the wealth to be taken away from him. मग देवानी काय केलं, त्याची जी धनसंपत्ती होती ना ती फॉर अ मुमेंट त्याच्याकडनं थोडीशी काढून घेतली, Because he had become a Jeshurun. कारण तो जशुरून झाला होता. But afterwards he became weak and then he stopped kicking. पण त्याच्यानंतर तो अशक्त झाला आणि मग त्यांनी लाथा घालायचं बंद केलं. See, God allows bit and bridle. असं देव कधी कधी ओठाळी किंवा लगाम लावतो. Wherever he sees something else will not bless him, so it's better that these things will bless him. जिथं जिथं देव पाहतो की या असल्या वागण्यातनं याला आशीर्वाद मिळणार नाहीये, तर थोड्या वेळ याला लगाम लावा आणि स्वभाव सुधरवा, मग परत आशीर्वाद पाठवतो. I know of a lady who used to come to our church. मला एक स्त्री माहिती आहे जी आपल्या चर्चला यायची. She used to come to church, but she never gave attention to the word. चर्चला यायची पण नुसती यायची, शब्दाकडे कधी कान दिला नाही. She used to play with the child. She was talking here, talking there with everybody, disturbing everyone. चर्चला येणार पण मग मध्येच मुलाशी गप्पा मारणार, इकडं बघणार, तिकडं बघणार, तिकडं बघणार, सगळ्यांचं लक्ष इकडे तिकडे विचलित करणार. And I used to see her and I used to feel little bit. मी नेहमी तिला बघायचो बरं का, म्हणजे पास्टर बघतात बरं का स्टेजवरनं, तर नेहमी तिला पास्टर बघायचे. And one day she came to me एके दिवशी ती स्त्री आली and she माझ्याकडे, came crying. रडत आली. I said, what happened? मी म्हंटल, सिस्टर काय झालं? My son is very, very sick. माझा मुलगा खूप आजारी He पास्टर, has this problem and that problem. असं खूप काही सांगितलं त्याला, असं झालंय तसं झालंय वगैरे वगैरे. I told her, मग मी तिला म्हणालो, you want your child to be healed? मुलगा बरं व्हावा अशी इच्छा आहे ना, Then give attention to the word first मग जरा संदेश चालू असतो तेव्हा लक्ष द्या ना, and all will be well. सगळं ठीकठाक होईल. And really that child became well. आणि बरोबर झाला ना मुलगा बरा, होणारच, कसा नाही होणार. Proverbs 26 verse 3 says, नीतिसूत्र 26:3 मध्ये लिहिलेलं आहे, a whip for the horse, a bridle for the ass, and a rod for the fool's back. नीतिसूत्र 26:3 मध्ये लिहिलेलं आहे, घोड्याला वाचू, घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम आणि मूर्खाच्या पाठीला काठी पाहिजेच. That's why wives never be worried about your spouses. म्हणून बायकांनी आपल्या नवऱ्यांची फारशी काळजी करू नका. God has got a whip if he is a horse. देवाकडे तुमचा नवरा घोडा असेल तर चाबूक आहे. He has got a bridle if he is an ass. आहा, गाढव असेल तर काय आहे, लगाम आहे. And if he is a fool, he has got a rod for it. आणि मूर्ख असेल तर काठी आहे. म्हणून नवऱ्याची एवढी काळजी नाही करायची. Don't even be worried about your wives also. आणि नवऱ्यांनी बायकांची पण एवढी काळजी करू नका, बरोबर येतील वटणीवर. God knows that are his.
देवाला जे त्याचे आहेत ते माहिती आहेत आणि आणि त्यांना He has these three things in the heavens. आणि देवाने स्वर्गामध्ये या 3 गोष्टी ठेवल्या आहेत बरं का. And He knows how to deal with these three things and when He has to deal with these आणि three या 3 गोष्टी कशा वापरायच्या, कुठल्या, चाबूक, लगाम आणि काठी. ह्या 3 वस्तू देवाने स्वर्गात ठेवलेल्या आहेत आणि त्या कधी, कुणावर, कशा, केव्हा वापरायच्या देवाला माहिती आहे. You don't need to use it. तुम्ही ते स्वतः वापरायची गरज You नाही. don't use it for your spouse. God will use it. तुम्ही नका काट्या घेऊन त्यांना झोडपून काढा, देव करेल. हा, देव करेल. तुम्ही जरा दमाने. You don't need to be complaining or grumbling all the time. तुम्ही नाही करायचं. तुम्ही कुरकुर 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 नाही करायची. देव आहे ना, वो देखेगा. God will first draw them with bands of love. देव काय करेल अगोदर? देव एकदम अगोदर प्रेमाच्या धाग्यानी, इकडे ये बरं राजा, ये चर्चला ये जा बाळा, असं करू नको. He will चर्चला do ये, it with love. चर्चला ये, चर्चला यायचं. हा, असं And if नाही. they heed not, आणि जर मग त्यांनी ऐकलं नाही, then He has got even another one also, a thorn in the flesh. तर मग देवापाकडे आहे देहातला काटा. That fourth thing also He has. चौथी एक गोष्ट सुद्धा देवाकडे आहे बरं का. त्या हत्यारांमध्ये अजून एक हत्यार आहे, देहातला काटा. Because Paul said, because of the pride, I should not jump and fly with that pride. A thorn was given at my side. कारण पॉल म्हणाला, माझ्यामध्ये घमेंड येऊ नये आणि त्या घमेंडीमध्ये मी हवेत उडू नये म्हणून देवाने माझ्या देहात एक काटा ठेवलाय. There's another thing that God has. अजून एक गोष्ट देवाकडे आहे. God has got a काय आहे? अरे काय गोड. काय हत्यार आहे देवाकडे स्वर्गामध्ये. सॉलिड, हा, इन्स्ट्रुमेंट काय काय काय, टोचा आहे, चाबूक आहे, लगाम आहे आणि काय आहे, काठी आहे. He's got a goad, He's got a whip, He's got a rod, काठी, लगाम, टोचा, He's चाबूक, got a bit and bridle, देहातला काटा. He's got a thorn in the flesh. देहातला काटा तो पण आहे वरती, बरोबर वेळेत सोडतो. He knows त्याला माहित आहे how to take his Jonas to Nineveh. त्याच्या योनाला निनवेत कसं पोचवायचं ते त्यालाच माहित आहे. Let him go to Tarshish. जाऊ दे त्याला तार्शिसला. You don't pull her hair and pull them to जाऊ दे Nineveh. त्याला तार्शिसला जाऊ दे. तुम्ही झिंजा खेचून खेचून त्यांना आणू नका, मी त्यांना बरोबर आणतो. Don't bring them, pull their hair and bring them in the तुम्ही church. केस खेचून खेचून त्यांना चर्चला आणू नका. देव म्हणतो मी बरोबर घेतो त्याला, तू जरा शांत बस. One man said, एक माणूस म्हणाला, Pastor, I want to get married to an unbeliever girl. पास्टर मला ना एका अविश्वासू मुलीशी लग्न करायचंय. No problem for me. मला काही प्रॉब्लेम नाही. If she doesn't come, I'll just hold her hair and pull her here in the church. काय प्रॉब्लेम नाही पास्टर. चर्चला आली नाही ना, असं झेंजा खेचून चर्चला आणतो बघा, आलीच पाहिजे अशी कशी येत नाही. म्हटलं You शाबास. don't need to do all that. आपण हे सगळं करायची गरज नाही ब्रदर. If he doesn't come to Nineveh and he's going every time to Tarshish, God knows how to raise up a fish and how to pull him to Nineveh. योना निनवेला येत नाही ना, त्याला निनवेला कसा आणायचा ते उद्योग तुम्ही करू नका. देवाला माहितीये. जाऊ दे त्याला तार्शिसला, करू दे थोडीशी मस्ती. देवा बरोबर त्याला त्या माशाच्या पोटात कसं घालायचं, निनवेच्या किनारी कसं पाडायचं ते देवालाच माहितीये. He knows how to rock a ship. देवाला माहितीये त्या जहाजाला असं एकदम असं अस्थिर बेचैन असं बुडायला लावायचं कसं ते देवाला माहितीये. He knows it. मग आपण नाव माझी चालती पानेवरी, हल्लेलुया. Don't interfere with the plan of God. देवाची जी योजना आहे ना त्याच्यामध्ये उगीच लुडबुड करू नका. Just pray and believe God to do it. प्रार्थना करा आणि देवावर विश्वास ठेवा की देवाप्पा तू कर, तू बघून घे. Don't be busy making rods and whips for your spouses or for your people. बाकी तुम्ही तुमच्या घरामध्ये, मी ना आता एक काठीच ठेवतो बघ, मी एक चाबूकच तयार करून ठेवतो, मी एक लगामच आणून ठेवतो ना Don't घरात. use these things or start preparing to use it on your Christian brothers and sisters. हे उद्योग तुम्ही करू नका. तुमच्या ख्रिश्चन भावा बहिणींवरती तुम्ही हे सगळं वापरू नका. Instead of doing something else, they are busy making rods at home. देवाची दुसरी काहीतरी कामं, चांगली कामं करायच्या ऐवजी काय करताय ब्रदर? नाही एक चाबूक बनवतोय. कशाला चाबूक? That brother and that sister, no, he was against me. नाही. I want to use it. ते माझ्या विरुद्ध आहेत, बघून घेणार आहे म्हणून जरा चाबूक बिगूक तयार करून ठेवतो. Fourth point, चौथा last मुद्दा. point, चौथा and we will finish. चौथा आणि शेवटचा मुद्दा मग संपवूया. God has given you freedom. देवाने तुम्हाला आझादी दिलेली आहे. If the Son has set you free, you are free indeed. जर पुत्राने तुम्हाला आजाद केलं तर तुम्ही खरोखर आजाद आहात. We are the children of God. आपण देवाची मुलं आहोत. We don't need bit and bridle. आपल्यावरती लगाम वापरायची पाळी येऊ नये, येऊ देऊ नका. For us, the word of God is our delight. आपल्यासाठी देवाचा शब्द आनंद असावा. For us, the word of God
that instruction of the word of God is a delight. आपल्यासाठी देवाच्या शब्दातलं मार्गदर्शन आणि देवाच्या शब्दातल्या सूचना आनंद असायला पाहिजे की देव बोलला मी ऐकणार. It is a pleasure for us. आपल्यासाठी तो एक आनंद आहे की देवानी असं असं लिहिलेलं आहे मी तसंच करणार. We are no more under the yoke of the devil. आपण आता काही सैतानाच्या जोखडाखाली नाहीये. We are freed people. आपण आजाद लोक आहे. He has taken off the yoke of bondage off our necks, त्याने आपल्या मानेवरनं बंधनाचं जू काढलेलं आहे that we may walk like sons and daughters of God. अशासाठी की आपण देवाच्या पुत्रांसारखं आणि कन्यांसारखं चालावं. God is not our taskmaster anymore. देव काय आपला मुकादम नाहीये. He doesn't want to put a bit and brittle for us. देवाला अजिबात आपल्या नाकामध्ये लगाम घालायची इच्छा नाहीये. He wants us to be like his children. देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या मुलांसारखं राहावं आणि वागावं. He wants us, as soon as we sin, that immediately we go to God and repent before God. देवाची इच्छा आहे की ज्या क्षणाला आपल्याकडनं पाप होतं लगेच त्या क्षणाला आपण देवाकडे धाव घ्यावी, पापाचा पश्चाताप करावा, माफी मागावी आणि देवाकडे परत यावं. He doesn't want that he should use a whip and then you come to God repenting. देवाची अजिबात अशी इच्छा नाही की देवाने कितीतरी वेळा तुमच्यावरती चाबूक वापरावे, तुम्हाला चाबकानी फटके मारावे आणि मग शेवटी तुम्ही देवाकडे यावं, असं देवाला नकोय. God doesn't want to give you a whip and say, come on, ask for forgiveness. A whip, come on, now you say, I'm sorry. A whip, now forgive others. देवाला तुम्हाला लगाम घालून किंवा चाबूक मारून सारखं सारखं सांगायचं नाहीये की एक फटका चल माफी माग, एक फटका नीट वाग जरा, एक फटका नम्र हो बरं, असं देवाला तुम्हाला सारखं सारखं करायचं नाहीये, करू देऊ नका. Because he has given us the spirit of God inside of कारण us. त्याने आपल्याला देवाचा आत्मा आतमध्ये दिलाय ना. He says, तो म्हणाला take my yoke upon you and learn from me. माझं जू तुझ्यावर घे आणि माझ्यापासून शिक. Learn from me. माझ्यापासून शिक. I am humble at heart. मी हृदयानं नम्र आहे. You will find rest for your soul. तुझ्या जीवाला माझ्या शांती मिळेल, विसावा मिळेल. Such people are ready to forgive, ready to love, ready to reconcile, ready to walk with the truth. आणि अशी जी देवाकडून शिकून घेणारी लोक असतात ती सगळ्यांवर नेहमी प्रेम करायला तयार असतात, सगळ्यांना नेहमी क्षमा करायला तयार असतात, नेहमी चांगली वागतात, त्यांना कधीही कुठल्याही गोष्टीचं कुठेही वाईट वाटत नाही. They are ready to take the responsibility that Jesus has given upon them. येशूने त्यांच्यावरती जी जबाबदारी टाकली आहे किंवा टाकू पाहत आहे ती जबाबदारी घ्यायला ते आनंदाने पुढे येतात की मी ती जबाबदारी घेतो, मला द्या. They come as a donkey and say, put the yoke of yours upon me, I'm ready to move. ते गाढवासारखे येतात आणि म्हणतात घाल माझ्यावर रोज घाल, घाल जू घाल, मी तयार आहे. Praise the Lord. Amen. Because कारण they love to come under the yoke of Christ. त्यांना ख्रिस्ताच्या जोखडाखाली यायला आवडतं. हालेलुया, आमेन. When he calls, we say, yes, Lord. आणि जेव्हा तो बोलवतो, जेव्हा तो आपल्याला हाक मारतो, आपलं उत्तर असायला पाहिजे येस सर, प्रभू मी हजर आहे. He doesn't tie a chain around our neck and draw us. तो आपल्या मानेला साखळी बांधून आपल्याला कुत्र्यासारखं फिरवत नाही. करना बाबा, करना, हे करना, ते करना. तो आपल्याला सारखं ढकलत नाही, अरे करना बाबा, करना बाबा, करना बाबा. Lambs don't need chains. मेंढरांना साखळ्या लागत नाहीत. Dogs need chains. कुत्र्यांना साखळ्या लागतात. A horse needs a bit and bridle. घोड्यांना लगाम लागतो. An ass needs a kick. गाढवाला लाथ लागते. A mule needs a stick. खेचराला काठी लागते. We are the children of God. आपण देवाची मुलं आहोत. Nobody has to force us. कोणी आपल्याला सारखी काय बळजबरी करायची, या ना खरा ना, या ना खरा ना, तुमचं तुम्हाला ठरवायला होत नाही का? He says, तो म्हणतो Samuel, Samuel, शमूएला, शमूएला. here I am. तर तो काय म्हटला, मी आहे तुझ्या समोर. Speak, O Lord, your बोल. servant heareth you. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे, He असं म्हणतो. says, go and we go. He says, come and we come. तो म्हणतो जा आणि आम्ही जातो, तो म्हणतो ये आणि आम्ही येतो. Praise the Lord. असं असायला हवं. He is authority. We come under his authority. तो अधिकार आहे, त्याच्या अधिकाराखाली आम्ही येत आहोत. His word is our delight. त्याचा शब्द आमचा आनंद आहे. We are hungry for his word. त्याच्या शब्दाला भुकेली आम्ही लोक आहोत. We have removed the bit and brittle out of us. आमच्या नाकातनं आम्ही लगाम काढून टाकलेला आहे, आमच्या ओठावरनं ओठाळी आम्ही काढलेली आहे. And our Father says, आणि आमचे वडील म्हणतात, my son, my daughter, I trust in you. आमचा स्वर्गीय पिता म्हणतो, आमचा स्वर्गीय बाप म्हणतो, माझ्या मुला, माझ्या मुली, माझा तुझ्यावर विश्वास आहे. I know you might wander a little bit on the mountains, but finally you will come to me. मला माहितीये थोडंफार तू डोंगरावरती भडकशील, कारण की मेंढराचा तो स्वभाव आहे, पण शेवटी तू माझ्याकडे येशील, मला माहित You आहे. will not leave me. तू मला सोडणार नाही, You will come back. तू परत येणार
देणार. I trust on you. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. That's why I have not chained you. आणि म्हणून तर मी तुला साखळी बांधली नाही. Chain is not necessary for you. साखळ्या मेंढ्यांसाठी गरजेच्या नाहीये. I want you to live a free life. देव म्हणतो माझी इच्छा आहे की तू एकदम आझादीचं आणि मोकळं जीवन जग. Work for me joyfully. माझं काम करताना आनंदाने कर. Serve me cheerfully. माझी सेवा आनंदाने कर. Give for my ministry cheerfully. माझ्या सेवेसाठी काही देताना पण आनंदाने दे. You are walking with me. तू माझ्या बरोबर चालत आहेस. As Enoch walked with me, जसा हनोक माझ्या बरोबर चालला you shall walk with me. तसं तू माझ्या बरोबर चालशील. Let the world know आणि जगाला कळू दे I have not chained you. मी तुला साखळी बांधून माझ्या मागे यायला लावत You नाहीये. are not my slave. तू माझा गुलाम नाहीयेस. You are my son. You are my daughter. तू माझा मुलगा आहे. तू माझी मुलगी आहे. गुलाम नाहीये. Praise the Lord. हालेलुया. What a joy. काय आनंद वाटतो. Our God is not a hard taskmaster. आपला देव कडक मुकादम नाहीये. He's a loving Father. प्रेमळ प्रापे प्रेमळ. Praise the Lord. 10 वेळा म्हणेल ये 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 आणि कर.